नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ढिंच्याक रापचिक भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, प्रियाला प्रचंड धक्का बसलेला असतो जेव्हा आता नागराजने ते गाठोडं दाखवलेलं असतं जे प्रियाने लपून ठेवलेलं असतं. तेव्हा नागराज म्हणत असतो की अगं काय करतेस तू, हात नको लावूस. अगं कसं आहे ना प्रिया, ही पोटली तू आश्रमातून ढापलीस आणि मग तू तुझ्या कपाटात ठेवलीस. तुला काय वाटलं तू कुठं लपवली ही पोटली, मला कळणार नाही. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की अहो नागराज शेठ, तुम्ही त्या पोरीला अनुभव दाखवला, ती पोरगी किती घाबरलीये बघा, बरं दिसतंय का हे. नागराज तेव्हा म्हणत असतो की अहो महिपत, परंतु आमच्या घरी खरा अनुभव आहे. अहो महिपत, खरा अनुभव तर आमच्या घरी आहे. प्रत्येक ठिकाणी तन्वींचे लहानपणीचे फोटो लावलेत, रडणारी हसणारी आई बरोबर बापा बरोबर, सगळीकडेच तन्वी. अगं हे प्रिया, मधुभाऊला बोलवायचं का एकदा आपल्या घरी, काय ना आपण डायरेक्ट जेवायलाच बोलू. घरात पाऊल टाकल्या बरोबर बोलतील. लगेचच महिपत म्हणतो अरे चा, ही तर आमची सायली. आता मात्र प्रियाचा पूर्णपणे थरथराट झालेला असतो. प्रिया प्रचंड घाबरलेली असते. महिपत म्हणत असतो की मग मधुभाऊ म्हणतील की ही तुमच्या ऍक्सिडेंटच्या वेळेस मला तिथं सापडली होती. मग प्रियाचा खेळ खल्लास. साक्षी म्हणत असते की प्रिया, तुला ह्या सगळ्या पोकळ धमक्या तर नाही वाटत आहे ना. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही. प्रिया घाबरूनच आता उत्तर देत असते. प्रिया म्हणत असते की नाही, मला समजतंय की तुम्ही एका झटक्यात माझं सगळं सोंग उघडं पाडू शकता, पण प्लीज तुम्ही असं काही करू नका. हे बघा, आपलं सगळं ठरलेलं सगळं काम मी करेल. मी अजूनही सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा साक्षी उठते आणि म्हणते की अगं डार्लिंग, याला खूप आता उशीर झालाय, कारण आता आम्हाला तुझा काहीच उपयोग नाहीये. जेव्हा आता आम्हाला उपयोग असेल तुझा तेव्हा ये, आणि आता यापुढे आम्हाला तुझं तोंडही दाखवू नकोस. गेट लॉस्ट. तेव्हा प्रिया आता हात जोडत असते आणि म्हणत असते की प्लीज साक्षी, असं मला बाहेर नका काढू. मला फक्त एक चान्स द्या तुम्ही. मी परत काही चुकणार नाही, फक्त एक चान्स. मंडळी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते की लक्ष्मीच्या पावलांनी, याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, प्लीज तेवढं लाईकचं बटन नक्की दाबा. आजच्या लाईकचं टार्गेट आहे 1000 लाईक. बघूया किती लवकर पूर्ण होत आहे ते. महिपत आता रागानेच उभा राहतो आणि म्हणतो की तुझ्या कानाने संप केला की काय, निघ म्हटलं ना, निघ. साक्षी तिला आता ढकलून देते, तशी आता प्रिया खाली पडते. तेव्हा मात्र प्रिया आता खाली पडलेली असते आणि म्हणत असते की तुम्ही मला असे बाहेर नाही काढू शकत. तेव्हा नागराज पुढे येतो आणि म्हणतो की नाही काढू शकत, नाही, आता तुला ना डायरेक्टच बाहेर काढून टाकतो, मातीमध्ये ना गाडून टाकतो, चालेल ना. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की हो, बेस्ट काम होईल, डायरेक्टच गाडून टाका. मग आता प्रियाला भास होऊ लागतो. प्रियाला असं वाटत असतं की तिला कॉफिन मध्ये ठेवलंय आणि ती म्हणत असतात की मला बंद नका करू, मी गुदमरून मरेल. आणि साक्षी, महिपत आणि नागराज मात्र हसत असतात. प्रिया म्हणत असते की मला श्वास घेऊ द्या, प्लीज मला मारू नका, प्लीज. आणि असं ते हसतच आता मात्र प्रियाला बंद करून टाकतात. असं आता तिला भास होत असतो. ती इकडे मात्र घामाघूम होत म्हणत असते की नाही, मला मारू नका, मला गुदमरल्यासारखं होतंय, प्लीज असं नका करू, मला एक चान्स द्या प्लीज, मी असं परत कधीच चुकीचं नाही करणार, तुम्ही मला प्लीज एक चान्स द्या. तेव्हा साक्षी म्हणते तुझी नाटकं बंद कर, आता स्वतः जाते की तुझ्या हाताला धरून बाहेर काढू तुला. महिपत म्हणतो की मीच तिच्या लात घातली असती, पण काय आहे ना, मी जेंटलमॅन माणूस आहे, बाई माणसाला पाय लावणं सोडा, मी हात पण नाही लावत, नाहीतर. तेव्हा आता महिपत साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की तू हे काम तूच कर, लेडीज होऊन जाऊ दे. असं म्हणताच आता साक्षी मात्र प्रियाच्या हाताला धरते आणि तिला फरफटत आता घेऊन चाललेली असते. प्रिया म्हणत असते मला एक चान्स द्या, मला असं नका करू, असं ती आता गयावया करत असते. परंतु साक्षी काय ऐकायला तयार नसते. साक्षी आता तिला धरते आणि फरफटवायला सुरुवातच करते. प्रियाची मात्र आता खूप घाण हालत केलेली असते. साक्षीने अगदी हाकलत लाता घालत प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं आणि आता घराचा दरवाजा लॉक करून घेतलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की साक्षी प्लीज मला एकटं नका ना पाडू, आता मी कुठे जाऊ. प्रिया म्हणत असते की साक्षी प्लीज किल्लेदारला काही नका ना सांगू, प्लीज दार उघडा. असं आता ती गायावाया करायला लागते. परंतु आता मात्र तिचं ऐकणार कोणीच नसतं, कारण की चांगलंच आता साक्षी आणि महिपतने प्रियाला झोडून काढलेलं असतं. सोबतच नागराजने देखील चांगले डंख मारलेले असतात.
असतात. नागोबा आता चांगलाच प्रियाच्या गळ्यामध्ये आळ मारून बसलेला असतो. त्यामुळे आता प्रिया मात्र पूर्णपणे हादरलेली असते. प्रियाची पूर्णपणे आता वाट लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र सायली आता अंगण झाडायला सुरुवात करते. त्यांच्या झोपडीच्या आजूबाजूला पडलेला पालापाचोळा ती गोळा करत असते. अर्जुन मस्तपैकी झोपडीच्या आतमध्ये झोपलेला असतो, परंतु बाहेर सायली मात्र सगळीकडे पाणी मारत असते. त्यानंतर सायली आता हळूहळू एक एक काम आवरून घेत असते. तिला खूप आनंद होत असतो. सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान आपल्याला बघायला मिळतं. आता सायली हळूहळू सगळे कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर आता ती तुळशीला पाणी घालायला आलेली असते. तुळशीची ती पूजा करते आणि आता मात्र ती छान अशी प्रार्थना गात असते आणि ती मोठमोठ्याने आता ते प्रार्थना म्हणत असते. तेव्हा मात्र आता अर्जुनला देखील जाग येते. ती प्रार्थना ऐकून आता कल्पना, प्रताप हे दोघेही खाली आलेले असतात. सोबतच आता अर्जुन सुद्धा झोपेतून उठलेला असतो. अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत असतं. इकडून पूर्ण आजी, अश्विन, अस्मिता हे तिघही खाली आलेले असतात. ते सुद्धा बघत असतात. सायली अंगणामध्ये तुळशीला पाणी घालत असते. अर्जुन आता सायलीकडे खूपच प्रेमाने बघत असतो. त्याला खूप आनंद होत असतो. तेव्हा मात्र आता पूर्ण आजी सगळ्यांना घरात जायला सांगत असते. आता पूर्ण आजी, कल्पना त्यांनी सुद्धा बघितलेलं असतं की सायली कशा प्रकारे पूजा करते ते. आता मात्र अर्जुनला खूप आळस येत असतो. त्याला वाटतं तोंड हातपाय धुवावे म्हणून तो तिथे झाडांना सोडलेल्या नळीचं पाणी तो घेतो आणि तोंडावरती मारतो. तर त्याला खूप थंड लागतं ते पाणी आणि मग तो आता खूप कुडकुडत असतो. म्हणत असतो की खूप थंड आहे आणि तरीच देखील तो आता त्याचं तोंड धुतो आणि फ्रेश होतो आणि येऊन आपल्या झोपडीच्या साड्यांनाच तो त्याचं तोंड वगैरे पुसतो आणि फ्रेश होऊन घेतो. आता इकडे घरात मात्र पूर्ण आजी म्हणत असते की काय गेले नाहीत का ते अजून दोघे. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की आम्ही रात्रीच बघितलं की ते आहे तिथंच आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणार होतो पूर्ण आजी, परंतु तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणून नाही सांगितलं आम्ही. आणि शिवाय यांना आशा होती की ते आतापर्यंत निघून जातील, परंतु ते काही सकाळपर्यंत सुद्धा निघून गेलेले नाहीयेत असं आता ती प्रतापकडे बघून म्हणालेली असते. अस्मिता म्हणत असते की ते दोघे कुठेही नाही जाणार. नवीन नाटकं सुरू झाली आहेत आता दोघांची. त्या सायलीला दाखवायचंय तरी काय की तुमची कशी आदर्श सून आहे ती. अश्विन म्हणत असतो की आज इतक्या दिवसानंतर उशिरापर्यंत झोपायला मिळणार होतं, पण हिने झोपमोड केली. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की अरे हो, आणि आपण हे सगळं का सहन करायचं. ते काही नाही हा, मी आत्ताच्या आता त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की निघून जा म्हणून इथून. तेव्हा मात्र पुन्हा आजी म्हणत असते की तू थांब प्रताप, तू बोलायला जाशील आणि शब्दांनी शब्द वाढेल आणि आता मला आपल्या घरात भांडणं नकोय. तुझा पोरगा आता हट्टाला पेटलाय. आपण त्याला आणि त्याच्या बायकोला कधी गप्प करू शकत नाही. त्यापेक्षा आपणच आपले कान बंद करून घेणं चांगलं. तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की एक्झॅक्टली मी आजच आहे ना नवीन एअरबड विकत घेणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अरे माझ्यासाठी पण मागव रे. इकडे मात्र सायलीची पूजा सुरूच असते. सायली श्रीरामाचं भक्तिगीत गात असते. तिकडून अर्जुन आता रेडी होऊन आलेला असतो. अर्जुन बघतो की पूर्ण आजी, अस्मिता हे सगळे घरातले आता बाहेर आलेले असतात. प्रताप देखील असतो, अश्विन देखील असतो आणि कल्पना देखील असते. हात जोडून आता अर्जुन मात्र सायलीकडे बघत तिथे दरवाजात उभा राहिलेला असतो. तोही आता पूर्ण आजी, प्रताप त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो आणि हात जोडून आता मात्र तो सायलीकडेच बघत असतो. तो मात्र आता पूर्ण आजीकडे हसून बघत असतो, परंतु पूर्ण आजीला राग येत असतो. त्यांच्यापाशी येऊन आता त्यांनाच अर्जुन म्हणत असतो की वा, सुभेदारांची सकाळ अशीच व्हायला पाहिजे रोज. देवी आई असं म्हणतच अर्जुन आता सायलीकडे जातो आणि तिच्या बाजूला जाऊन तो आता उभा राहतो. हात जोडून तो आता तुळशीकडे बघत असतो. देवाला प्रणाम करत असतो. देवी आईला प्रणाम करत असतो. दोघही जोडीने आता पूजा करत असतात तुळशीची आणि दोघही देवाला आता सादर प्रणाम करत असतात. हे सगळं आता पूर्ण आजी, कल्पना, प्रताप हे सगळे जण घराच्या दरवाजातून बघत असतात. जेव्हा आता आरती संपते तेव्हा मात्र पूर्ण आजी, अस्मिता आणि कल्पना, प्रताप, अश्विन हे सगळे आता घरामध्ये निघून जातात. इकडे मात्र सायली अर्जुनला टिळा लावते आणि सर्वजण आता आणि ते दोघे आता तुळशीच्या पाया पडतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणत असतो तुम्ही पूजा करत होतात ना, तेव्हा मागे ऑडियन्स जमा झाला होता. सायली आता असा चेहरा करून बघत असते. तिला काही माहितच नसतं खरं म्हणजे. मग आता अर्जुन तिला सांगत असतो की ऑल सुभेदार्स. तेव्हा सायली म्हणत असते की चिडले होते का हो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की माहित नाही, परंतु काही बोलले नाही एवढं मात्र नक्की. याचा अर्थ तुम्ही जिंकलात. येस असं म्हणतच आता तो सायलीला ग्रीट करत असतो. परंतु सायली म्हणत असते की ही काय कुठली काही स्पर्धा नाही हो, किंवा कोणती स्पर्धा परीक्षा सुद्धा नाही. जेव्हा आपण जिंकू ना तेव्हा आपण सगळेच एकत्र जिंकू, कारण तेव्हा आपण कुटुंब म्हणून एकत्र असू. तेव्हा अर्जुन सायली पुढे हात जोडतो आणि म्हणतो की संत सायली महाराज की जय. तेव्हा मात्र आता सायली
म्हणते की चला चला आता आवरून घ्या, नका नाटकं करू. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही पण जरा फ्रेश व्हा, रेडी व्हा, आपल्याला बाहेर जायचंय. तेव्हा सायली म्हणत असते की आपल्याला. तेव्हा अर्जुन म्हणतो की कळेलच, चला चला. असं म्हणतच आता अर्जुन आणि सायली दोघेही आता तयार होण्यासाठी निघालेले असतात. आता दुसरीकडे मात्र आता खूप मोठा घोळ झालेला असतो. म्हणजे खूप मोठा आता भयानक असा स्फोट झालेला असतो. ते म्हणजे आता नागराज आता प्रियाच्या हाताला धरून आता रविराज समोर घराच्या बाहेर काढत असतो आणि त्याच्या हातामध्ये ती पोटली देखील असते. आणि आता मात्र त्याने चांगलाच धक्का देत आता प्रियाला घराबाहेर काढायला सुरुवात केलेली असते. आणि आता रविराज म्हणत असतो की काय झालंय नागराज, काय बोलतोयस तू आणि तिला का बरं ढकलतोयस तू. तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की मी अजून आता या ढोंगी मुलीला आपल्या घरामध्ये ठेवू नाही शकत. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की अरे तू तन्वीला असं का बरं बोलून राहिलाय. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की वहिनी अहो ही तन्वी नाहीये, तन्वीच्या जागी आलेली एक फ्रॉड मुलगी आहे, फ्रॉड, सगळ्यांना मूर्ख बनवणारी. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही बाबा, मीच तुमची तन्वी आहे, काका खोटं बोलताय. तेव्हा नागराज म्हणत असतो की काय ग, मी खोटं बोलतोय. हे बघ दादा, मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही. हे बघा, हा या मुलीचा लहानपणीचा फोटो, सगळ्यांनी बघा. आता नागराज सर्वांना तो फोटो दाखवत असतो. बघा, ही आपली तन्वी आहे, लहानपणी आपली तन्वी अशी दिसायची. तेव्हा मात्र सुमन देखील म्हणत असते नाही, अजिबात नाही. आता नागराज एकामागे एक सगळे आता प्रियाचे सगळे जे काही राज असतात ते आता उघडे करून देत असतो. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आता तो मात्र तिथे सांगायला लागलेला असतो. आता मात्र प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. प्रियाला नेमकं काय करावं, काय म्हणावं हे काही कळत नसतं. आता चांगल्याच प्रकारे नागराजने प्रियाला ठासलेलं असतं. प्रिया आता समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती रविराजला म्हणायचा प्रयत्न करत असते की नाही, मी ती नाहीये, मी तुमचीच तन्वी आहे, तुमचीच मुलगी आहे. परंतु ऐकायला मात्र काय रविराज तयार नसतो. कारण की आता नागराजने मात्र सत्य सांगितलेलं असतं. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. काही वेळ नेमकं काय चाललंय हेच कोणाला काही कळत नसतं. परंतु तरी देखील नागराज मात्र स्वतःची बाजू मोकळी करत आता मात्र सगळं काही आहे ते प्रियाचं सत्य, प्रियाचं सगळं खोटं हे सगळ्यांसमोर घेऊन येत असतो. नागराज रविराजला प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवून म्हणत असतो की दादा बघ ही आहे का आपली तन्वी, लहानपणी आपली तन्वी अशी दिसत होती का. असे बरेच प्रश्न आता नागराज रविराजला विचारू लागतो. म्हणत असतो की बघ आपली तन्वी अशी दिसत होती का, तुला वाटतं का ही आपली तन्वी आहे म्हणून. सुमन देखील म्हणत असते की नाही, अजिबात नाही. तेव्हा नागराज म्हणत असतो की ही पोटली आहे ना, ही पोटली सिद्ध करते की ही तन्वी किल्लेदार नाहीये म्हणून. या पोरीचा तुझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे दादा. आता या रस्त्यावरच्या स्वार्थी मुलीला मी तुला फसवू देणार नाही, असं नागराज आता रविराजला म्हणत असतो. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की नाही बाबा, प्लीज तुम्ही माझं आता ऐकून घ्या, मीच तन्वी आहे. असं म्हणताच आता मात्र रविराज जोरात आता प्रियाच्या कानाखाली ठेवून देतो. रविराजने आता प्रियाचं चांगलंच गालफाट रंगवलेलं असतं. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो तू माझ्या भावनांशी असं खेळायला नको होतंस प्रिया मधुकर. रविराज म्हणत असतो की तू फक्त आम्हाला नाही तर सुभेदारांना सुद्धा फसवलंय. अर्जुनशी लग्न त्याच्या प्रॉपर्टीसाठी करायला तयार झाली होतीस ना. तेव्हा आता प्रिया रडत असते आणि म्हणत असते की नाही बाबा, प्रियाचे आता नाटकं सुरू झालेले असतात. स्वतःला वाचवण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत असते. परंतु रविराज मात्र आता प्रचंड भडकलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही बाबा, माझं त्याच्यावरती खरं प्रेम. तेव्हा मात्र नागराज म्हणतो की एक गप्प बस तू. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की जर ही खरी तन्वी नाहीये तर मग खरी तन्वी कोण आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की सांगतो, तुम्ही सगळे ओळखता तिला, तुम्हाला माहितीये ती कोण आहे, तिचं आत्ताचं नाव आहे. असं म्हणताच आता मात्र इकडं प्रियाला चांगलाच झटका बसलेला असतो. ती झोपेतून तडफडून जागी होते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज सांगू नका. आणि असं म्हणतच आता प्रिया स्वप्नातून बाहेर आलेली असते. प्रियाला पडलेलं हे एक स्वप्न असतं. प्रिया आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते आणि फार घाबरलेली असते. प्रिया सतत म्हणत असते प्लीज कुणाला सांगू नका, प्लीज कुणाला सांगू नका. तन्वी आता मोठ्याने किंचाळलेली असते. म्हणजे प्रियाला प्रचंड घाबरल्यामुळे आता मात्र तिच्या तोंडातून मोठा आवाज निघालेला असतो. त्यामुळे लगेचच रविराज आणि प्रतिमा तिथे आलेले असतात. प्रतिमा म्हणत असते की काय झालं बाळा, काय झालं. तेवढ्यातच तिथे नागराज देखील आलेला असतो. सुमन देखील आलेली असते. रविराज म्हणत असतो की काय रे बाळा, काय झालं तुला, तू काही स्वप्न बघितलंस का तन्वी, काही स्वप्न बघितलंस का तू, असं आता रविराज विचारत असतो. प्रतिमा लगेचच म्हणत असते की तू कोणाला काय म्हणत होती
होती सांगू नका स्वप्नामध्ये. तेव्हा प्रिया म्हणत असते की काय आहे ना, स्वप्नामध्ये ना मला माझ्या लग्नाचा दिवस दिसला ना, तेव्हा मी असं म्हणत होते की माझं आणि अर्जुनचं लग्न होतं हे सायलीला सांगू नका असं म्हणत होते मी. पण शेवटी स्वप्नातही जे व्हायचं तेच झालं. नागराज आता मुद्दामच आता जखमीवरल्या खपल्या काढत म्हणत असतो की तुला नक्की असंच स्वप्न पडलं होतं ना तन्वी? नाही अगं, ज्या पद्धतीने तू घाबरून तडफडून उठली ना त्याच्यावरून मला असं वाटलं की तुला काहीतरी भयानक स्वप्न पडलं असेल म्हणून विचारतोय. तुला नक्की तेच स्वप्न पडलं होतं ना? काय स्वप्न पडलं आठवतंय तुला? आठवून बघ बरं. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की अहो तुम्ही तिची काय उलट तपासणी करताय तो? अहो जरा पोरीची अवस्था तरी बघा काय झालीये ती. रविराज म्हणत असतो की हे बघ बाळा, आता शांत हो. हे बघ फार विचार नको करू, सगळं काही ठीक होईल. हे बघ सगळं ठीक होईल, फार विचार करू नकोस. दुसरीकडे इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही मॅरेज ऑफिस मध्ये आलेले असतात. त्यांना आता तिथे रजिस्टर लग्न देखील करायचं असतं. त्यांच्यासोबत असतात ते कुसुमताई आणि चैतन्य. आणि मग अर्जुनला ते मॅजिस्ट्रेट असतात ते म्हणतात की आता तुम्ही दोघांनी इथे सह्या करा. आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही तिथे आता सह्या करतात. फायनली आता अर्जुन आणि सायली दोघेही शास्त्रीय व कायदेशीररित्या दोघेही एकमेकांची पती पत्नी झालेले असतात. त्यानंतर ते सर म्हणत असतात की आता 2 साक्षीदारांनी सह्या करा. आणि मग चैतन्य आणि कुसुम पुढे येतात आणि ते दोघेही आता तिथे साईन करतात. तेव्हा आता ते सर म्हणत असतात की तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटचा अर्ज आता सबमिट झालाय. तेव्हा अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच सर. आणि असं म्हणतच ते दोघेही एकमेकांशी हात मिळवतात. आता ते सगळेजण खूप खुश झालेले असतात. कुसुमताई सायलीच्या गळ्यात तर चैतन्य अर्जुनच्या गळ्यात पडतात, एकमेकांना हक करतात आणि आनंद व्यक्त करतात. तेव्हा अर्जुन लगेच सायलीकडे बघतो आणि म्हणतो हॅलो सायली अर्जुन सुभेदार, नाव युअर माइंड फॉर एव्हर. असं म्हणताच आता मात्र त्यांना दोघांनाही फार आनंद होतो. मग आता अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि तिला हक करतच आता मात्र तो देखील खूप खुश झालेला असतो. इकडे दुसरीकडे मात्र आता कल्पना बोलत असते. कल्पना अस्मिताला म्हणत असते की थंडीचे कपडे जास्त घेऊन ना, नाहीतर फार थंडी वाजेल तुला तिकडे. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की सचिन घेईल ना मला कपडे, मग मला शॉपिंगला सुद्धा जायला मिळेल, मग मी मस्त शॉपिंग करेल. तेव्हा कल्पना म्हणत असते की हे बघ ह्या ना मी चकला केल्यात, त्या ना मी माझ्या जावई बापूंसाठी, कारण की त्यांना घरचं फार आवडतं. तेव्हा अस्मिता म्हणत असते की काय ग मामा, मी वजन कमी करायचं म्हणते आणि तू चकला दिल्या तितक्या, आणि कॅनडामध्ये काय मिळत नाही, सगळं मिळतं तिकडे. तेव्हा प्रताप म्हणत असतो आणि अस्मिता कॅनडामध्ये कल्पनाच्या हातच्या चकला मिळत नाहीत. मिळणार का? नाही ना, मग जाणं घेऊन. पूर्ण आजी मात्र शांत असते. या सगळ्यांचा आनंद सुरू असतो, हसी मजाक चालू असतो, परंतु पूर्ण आजी मात्र पूर्णपणे सिरियस होऊन बसलेली असते. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की अगं पूर्ण आजी, अगं काय झालं तुला? अगं अस्मिता आपली ती तिच्या नवऱ्याकडे चालली आहे कॅनडाला. अगं आता तरी तू खुश असायला हवं, असं आता प्रताप पूर्णाजीला म्हणत असतो. पूर्णाजी आता बळत चेहऱ्यावरती हसू घेऊन येते. तेव्हा मात्र आता पूर्णाजी म्हणत असते की तो आनंद आहेच रे, परंतु आता तन्वी जर घरामध्ये असली तर तिने हिची बॅग भरून दिली असती, घरामध्ये इकडे तिकडे नाचत बसली असती, आणि आता अस्मिता इथे राहणार नाही हे बघून तिला फार वाईट वाटलं असतं. तेव्हा मात्र आता प्रताप म्हणत असतो की आता आपण तन्वीची आठवण काढणं थांबवायला हवं आता. परंतु पूर्णाजी म्हणत असते की पण मला आता तिची फार आठवण येते रे, मला ना आता तिच्या बरोबर ना बोलावंसं वाटतंय, मला प्लीज तू आहे ना आता फोन लावून दे ना तिला. तेव्हा अस्मिता म्हणत असते की थांब 1 मिनिट, मी ना तुझ्या फोनवरूनच तिला कॉल लावून देते. असं म्हणतच आता अस्मिता फोन घेते आणि प्रियाला ती फोन लावून देते. तेव्हा मात्र आता लगेचच इकडून पूर्णाजीने फोन लावलेला असतो. तिकडे प्रियाला मात्र आता सगळेजणांनी घेरलेलं असतं, कारण की तिला स्वप्न पडूनच तिने आता ओरडाओरड केलेली असते. त्यावेळेस मात्र तिथे सगळे जमा झालेले असतात. त्याच वेळेस आता पूर्णाजीचा फोन येतो. तेव्हा प्रिया लगेचच फोन उचलते आणि म्हणत असते की हॅलो, बोल ना पूर्णाजी, कशी आहेस तू? तेव्हा मात्र रविराज लगेच फोन हिसकडतो आणि म्हणतो की कुणाचा फोन होतास हे आधी बघितलं होतंस ना तू, तरी पण उचललास. आता मात्र जेव्हा रविराजने फोन हिसकडलेला असतो तेव्हा मात्र फोन काही कट झालेला नसतो. तेव्हा रविराज म्हणत असतो की सुभेदारांच्या घरातल्यांशी कुणाशीच काही बोलायचं नाहीये. तेव्हा मात्र आता पूर्णाजीने कानाला लावलेला फोन आता खाली काढलेला असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी फार दुःखी झालेली असते. तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणत असते की मला वाटलं होतं आता तरी रविराजांचा राग निवळेल, परंतु कसलं काय, अजून आता त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झालाय. त्यांना मात्र आता आपल्या सुभेदारांशी कुणाशीच काहीच बोलायचं नाहीये. हे सगळं जे काही आता पूर्णाजीने फोनवरती ऐकलेलं असतं ते आता ती सांगत असते. आता मात्र पूर्णाजीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. रविराजांना फार राग आलाय हे तिला आता समजलेलं असतं. रविराज किती
किती जास्त दुखी आहेत याची जाणीव आता पूर्णाजीला झालेली असते. पूर्णाजी फार जास्त स्वतःला दोषी मानायला लागलेली असते. पूर्णाजीला प्रचंड 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 राग येत असतो आणि तिला खूप जास्त वाईट देखील वाटत असतं. तिला पूर्णपणे आता टेन्शनच आलेलं असतं की रविराज नेमका आता काय विचार करतील आणि ते आता प्रियाला काही त्रास तर देणार नाही, म्हणजेच तन्वीला काही त्रास तर देणार नाही ना मी तिला फोन केल्याबद्दल. याही गोष्टीचं आता तिला टेन्शन वाटू लागतं. अशा बऱ्याच गोष्टींचं टेन्शन आता पूर्णाजीच्या डोक्यात फिरत असतं. त्याचमुळे आता ती विचार करू लागलेली असते. सगळेजण तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आता पूर्णाजीच्या डोक्यात मात्र सतत तोच विचार घुमत असतो. प्रताप म्हणत असतो की पूर्णाजी इतका विचार करू नको सगळं, अगं त्याला जो राग आलाय ते येणं साहजिकच आहे. आता तन्वीच्या बाबतीत एकदा नाही तर दोनदा ह्या गोष्टी घडल्यात आणि मग त्यानंतर त्याला राग येणार नाही तर मग काय होईल. मला वाटतं आपण रविराजला शांत होण्यासाठी वेळ द्यायला हवा. कल्पना म्हणत असते की तन्वी तर आपल्या घरची काही सून होऊ नाही शकली, परंतु तन्वीच्या जागी जी आपल्या घरची सून बनून आली आहे ना ती अजून काय नुकसान करणारे देवच जाणे. अस्मिता म्हणत असते की नशीब माझं, मी आता कॅनडाला गेल्यावरती मला त्या सायलीचं तोंड बघण्यापासून माझी सुटका होईल. इकडे आता रविराज मात्र प्रियाला म्हणत असतो की त्यांच्या घरी जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. सुभेदारांच्या घराचं पाऊल सुद्धा ओलांडायचं नाही आपण, आणि त्यांचा तो तर प्रश्न सोडाच, परंतु ते कधी काळी आपले ओळखीचे होते, आपला काही संबंध होता हेही विसरून जायचं आता आपण. प्रतिमा म्हणत असते की अहो असे संबंध तोडून टाकणं म्हणजे हा सगळ्यावरचा उपाय नसतो, असं आता प्रतिमा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते रविराजला. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की उलट आपण अजून प्रयत्न करायला हवे की आपलं नातं अजून कसं टिकून राहील याबाबत. तेव्हा नागराज म्हणत असतो की वहिनी आपल्याशी नातं ठेवण्या इतकं त्या सुभेदारांची लायकी आहे का. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की अहो ते आपल्या प्रतिमा वहिनींचं माहेर आहे. इतकी वर्ष वहिनी आपल्या माणसांशिवाय राहिल्यात आणि आता त्या आल्यात तर त्यांनी आता माहेरी नाही जायचं आपल्या. भाऊजी तुम्ही इतके क्रूर नका होऊ, असं आता सुमन सुद्धा रविराजला समजावून सांगत असते. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की भाऊजी तुम्ही आहे ना या गोष्टीमुळे वहिनीचा सुद्धा विचार करत नाही आहात. तेव्हा मात्र प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की या बाईमुळे सगळं झालंय आज हे. हिला ना पहिल्यांदा ना निखळामध्ये घालून कुटायला हवं पहिल्यांदा, असं आता प्रिया प्रतिमाला म्हणत असते मनातल्या मनातच. रविराज आता म्हणत असतो की प्रतिमा मी तुला नाही अडवणार, तुला हवं तर तू जाऊ शकते, परंतु दोन्ही घरांचा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न तरी करू नकोस आणि तन्वीला त्या घरापासून दूर ठेवायचं. आणि राहिला प्रश्न माझा तर मी या जन्मात सुद्धा त्या घरात कधी पाऊल नाही ठेवणार आहे. दुसरीकडे जोशी वकिलाला आता महिपत भेटलेला असतो. महिपत म्हणत असतो की मला ना याच गोष्टीचं लय टेन्शन येतं रे. तेव्हा मात्र आता जोशी म्हणत असतो की पुढची तारीख मिळणार आहे आपल्याला, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. आता काय तो मधुकर पाटील फार दिवस काय बाहेर नाही दिसणार, मी बघतो आता त्याचं काय करायचं ते. आता मी त्याला असा आतमध्ये पाठवीन ना की तो त्याची जन्मठेप भोगल्याशिवाय आता बाहेर येणारच नाही. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की अरे ते जन्मठेप संपायच्या आधीच ते गचकल, आधीच त्याचा एक पाय आहे ना म्हसनात आहे त्या म्हाताऱ्याचा. काय रे जोशा, अरे मागच्या वेळेला पण लय उडत होता तू, काय झालं त्याचं. अरे तो अर्जुन सुभेदार जामिनावरती सोडून गेला ना त्या थेरड्याला. तेव्हा मात्र आता तो वकील म्हणत असतो की त्यानंतर मी तुम्हाला थोडासा मार्ग दिला की नाही, तुमच्या मुलीला वाचवलं की नाही, यातून मी तिचा सावत्र भाऊ दाखवून या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की नाही. तुम्ही विश्वास ठेवा मी काय करतो बघतच राहा पुढं. आता अर्जुन सायली ते पण त्याच कॅफेमध्ये आलेले असतात, त्याच कॅफे यार्डला आलेले असतात. मध्ये एक पार्टेशन असतं आणि त्या पार्टेशनच्या बाजूलाच ते बसलेले असतात. इकडून महिपत आणि इकडून अर्जुन असे आता दोघेही एकमेकांच्या बाजूलाच बसले गेलेले असतात. तेव्हा आता तो वेटर तिथं आलेला असतो, तो सुद्धा आता ऑर्डर विचारत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक कॉफी आणि एक ऑरेंज ज्यूस. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींचं त्याचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यातच मात्र महिपत तिकडून मोठ्याने आवाज देतो आणि म्हणतो की ए वेटर 2 कॉफी आण रे. तेव्हा मात्र अर्जुनला आता फुल डाऊट आलेला असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काय हो एकच कॉफी मागवली. तेव्हा मात्र आता सायलीला तो म्हणत असतो की मी माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस मागवलाय आणि तुमच्यासाठी कॉफी मागवली, कारण की ना तुमच्या हातची कॉफी शिवाय मी दुसरी कोणतीच कॉफी पित नाही आता. तेव्हा सायली म्हणते की मग मला पण ऑरेंज ज्यूस. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की ओके 2 ऑरेंज ज्यूस. तेव्हा मात्र अर्जुनचं सारखं लक्ष बाजूला जात असतं. त्या पार्टेशनच्या बाजूला त्याला महिपतचा आवाज येत असतो. त्याचं लक्ष पूर्णपणे त्या आता आवाजाकडे जात असतं. सायली विचारते अहो काय झालं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की काही नाही. इकडे महिपत त्या जोशी सोबत गप्पा मारत असतो मोठमोठ्याने. आता मात्र अर्जुनला तो आवाज ओळखीचाच वाटू लागतो. अर्जुनचं सतत लक्ष तिकडे जात असतं. सायली त्याच्याशी गप्पा मारत असते, परंतु अर्जुनचं लक्ष मात्र त्या आवाजाच्या दिशेनेच असतं. इकडे महिपत म्हणत असतो की ए जोश्या मला ना ती केस संपवलेली पाहिजे, तू लय दिवस ताणवली आहेस तू ती केस,
आता संपून टाकती केस. आता मात्र इकडं अर्जुनला असं वाटत असतं की मला महिपतचा आवाज का बरं येतोय. तेव्हा सायली सारखं विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुनही म्हणत असतो की काही नाही झालं. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही बसा, मी 2 मिनिटात येतो. इकडे महिपत आणि जोशी बोलत असतात. अर्जुन हळूहळू हळूहळू कानोसा घेत आता त्यांना ऐकत असतो आणि सोबतच काय बोलताय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु गडबडीमध्ये त्याला काही इतका क्लिअर आवाज येत नसतो. मग तो हळूहळू हळूहळू पुढे आलेला असतो आणि आता मात्र महिपत मोठमोठ्याने पुन्हा बोलायला लागलेला असतो. इकडे दुसरीकडे प्रिया मात्र पैसे मोजत असते. तेवढ्यातच मात्र तिथे अश्विन आलेला असतो. अश्विनला बघून आता प्रिया म्हणत असते की अश्विन मी जरा कामात आहे, मी आले, आता निघते मी. लगेचच आता प्रिया निघालेली असते परंतु अश्विन तिचा रस्ता अडवतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आता याचं काय आहे, याचा भाऊ मस्त त्या सायली सोबत वेळ घालवत असेल आणि हा का माझा वेळ खातोय आता. तेव्हा मात्र आता प्रिया मागे वळते आणि म्हणते की हा अश्विन बोल ना. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला खरं तर हा प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाहीये तुला, पण तरीही कशी आहेस तू. तेव्हा प्रिया म्हणत असते की खरं तर ज्याने मला हा प्रश्न विचारायला हवा तो त्याच्या नव्या संसारात आता रमला असेल ना रे. त्याच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या मुलीची किती मोठी फसवणूक केली आहे ना त्याने, हे त्याला आता आठवतही नसेल अरे. तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की मी ना या गोष्टीवरती आता दादाशी बोलायला जातच नाही. तेव्हा प्रिया म्हणते की आता बोलून तरी काय उपयोग होणार आहे म्हणा, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ते झालंच आहे ना. तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की मला समजते तुझी अवस्था आणि दादा खरंच खूप चुकीचा वागलाय. हवं तर त्याच्या वतीने मी माझ्याकडून सॉरी बोलतो. हे बघ दादाच्या बाजूने कोणी नाहीये, प्लीज तू कुणाला वाईट समजू नको. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मी कुणाला वाईटच समजत नाही अरे, माझंच नशीब घाणेरडं आहे तर तुम्ही तरी काय करणार, चल आता येते मी. असं म्हणतच आता प्रिया मात्र तिथून पळ काढते. खरं तर तिला जायची घाई झालेली असते आणि आता अश्विन म्हणत असतो की काय अवस्था झाली बिचारीची. इकडे अर्जुन मात्र पुढे आलेला असतो आणि अर्जुन पुढे येतो तेव्हा मात्र जोशी लगेचच ऍज अ वेटर सारखं ऍक्टिंग करायला लागतो. तेव्हा मात्र आता अर्जुनने जोशीला काय बघितलेलं नसतं. तेव्हा मुद्दामच आता महिपत म्हणायला लागतो की काय अर्जुन सर तुम्हाला काय ऑर्डर करू, कैरीचं पण इथं एकलंही नंबर मिळतं, करू ऑर्डर तुमच्यासाठी. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की अहो मला काय कळलं माहितीये, तुमचं लग्न झालं. वा 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 क्या बात आहे हो, म्हणजे आम्ही वहिनीला आम्ही भेटलेलो आहे, अगदी एकदम गुणवान मुलगी आहे, गुणवान, अभिनंदन, एकदम तुमचं अभिनंदन. तेव्हा अर्जुन म्हणतो की गरज नाहीये. तेव्हा मात्र अर्जुनला आता काही कन्फर्म होत नाही तिथं जोशी आहे म्हणून. तेव्हा अर्जुन तिथून निघून जातो. इकडे आल्यानंतर सायली म्हणत असते की काय हो काय झालं होतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला महिपतचा आवाज आला, तोच होता, फोनवरती बोलत होता. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की तुम्ही त्याला काही बोलला नाहीत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की म्हणजे तुम्ही ना चिडचिड नका करू. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही करत चिडचिड, ओके, आणि तो आता नॉर्मल झालेला असतो. इकडे मात्र महिपत हा जोशीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला मागे फिरवतो आणि म्हणतो की काय रे घाम फुटला, थोडक्यात वाचला बर का तू जोशी. त्या अर्जुन सुभेदारनी तुला जर इथे पाहिलं असतं तर तुला वकिली सोडून हेच काम करावं लागलं असतं. चल निघ, लगेच कडेकडेने निघ, चल. आणि मग लगेचच आता तो जोशीला काढून देतो. महिपत लगेचच आता अर्जुन सायलीकडे आलेला असतो आणि म्हणत असतो की नमस्कार वहिनी, नमस्कार. अहो कसं आहे ना, तुम्हाला पाहिलं की एकदम असं फ्रेश वाटतं, मन अगदी एकदम टवटवीत होऊन जातं. तुमच्या लग्नाची बातमी कळली म्हणून तुम्ही अर्जुन रावांचं कौतुक केलं परंतु त्यांनी काही स्वीकारलं नाही होते. किमान तुम्ही तरी आमच्या शुभेच्छांना मान द्या, आमचा स्वीकार करा. खूप खूप अभिनंदन वहिनी. तेव्हा आता महिपत एका वेटरला बोलवतो आणि म्हणतो की ए वेटर, यांच्या टेबलचं जे काही बिल होईल ते माझ्या खात्यावरती लिहायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही गरज नाही त्याची, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा महिपत म्हणतो की तुम्ही चिडलेले दिसताय वाटतं, मी काही चुकीचं बोललो. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की तुम्हाला राग आला वाटतं. हो आठवलं. हो आता कसं आहे ना, तुम्ही आता तयार झालेलं फ्रेश कपल आहे म्हटल्यावरती आता मी त्याच्यामध्ये आलो म्हटल्यावरती काय म्हणतात ते हिंदीमध्ये, कबाब में हड्डी, तुम्ही कबाब मी हड्डी. आणि असं म्हणतच महिपत आता मूर्खासारखा हसत असतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा महिपत म्हणत असतो की कबाब में हड्डी बनल्यामुळे पण मी तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. अर्जुन राव एन्जॉय. असं म्हणत महिपत तिथून आता निघतो आणि असं म्हणता क्षणी आता महिपत तिथून निघून जातो. तर अर्जुनला इकडे मात्र राग आलेला असतो. तर सायली त्याच्याकडे बघून स्माइल देते आणि शांत राहायला सांगते. तर अर्जुन सुद्धा आता शांत झालेला असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण आजी आता प्रचंड चिडलेली असते जेव्हा अर्जुन सायलीला घरामध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा मात्र आता पूर्ण आजी म्हणत असते की आम्ही हिला सून मानत नाही अर्जुन. तेव्हा मात्र अर्जुन
अर्जुन म्हणत असतो की कारण की कायद्याने या सायली अर्जुन सुभेदार आहेत. माझ्या मामाने आणि आजीने मला शिकवलंय बायकोच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहायचं असतं. मग अर्जुन स्वतःच्या हातानेच आता मात्र सायलीचं घरामध्ये गृहप्रवेश करतो आणि सायलीला आता माप ओलांडायला सांगतो. सायली म्हणत असते की आज माझा या घरात प्रवेश झालाय, लवकरच तुमच्या मनातही होईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटला, आजचा एपिसोड कसा वाटला तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा, जेणेकरून पुढे येणारे अपकमिंग एपिसोड सुद्धा आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत. पुढला ट्विस्ट आज आपण चॅनलवरती पब्लिक करणार आहोत, तर मित्रांनो तोही बघायला अगदी विसरू नका तुम्ही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मात्र नक्की ठेवा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.